ठिकाणी बीएमसीच्या माध्यमातून होताना त्या ठिकाणी जर काही अम्युनिटीज प्लॉट असतील तर ते प्लॉट बीएमसीच्या मालकीचे आणि ते प्लॉट आम्हाला हँडओव्हर झाले पाहिजे, अशा पद्धतीची ही मीटिंग होती. गेले 1985 आणि 2015 पर्यंतचा सगळा रेकॉर्ड आम्ही मागितला. तो रेकॉर्ड यांच्याकडे नाही, पण त्यांनी ते मान्य केलेल्या मीटिंगमध्ये तो रेकॉर्ड जवळपास 5,000 कोटीचा आहे आणि तो त्यांनी आम्हाला पुढील काही महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये देण्याचं त्यांनी मान्य केलंय. पण आता 2015 ते 25चा जो रेकॉर्ड आहे, जे डेव्हलपर मुंबईमध्ये डेव्हलपमेंट करतात त्या ठिकाणी जे अम्युनिटीज प्लॉट आहेत तो त्यांनी आठवड्याभरामध्ये देण्याचं या ठिकाणी मान्य केलंय. पुन्हा मी या ठिकाणी पुढे जाऊन सांगते की नीलमनगरला या ठिकाणी फॉलोअप घेतलं होतं. पूर्ण किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून आपण मुंबई महानगरपालिका आम्ही सुद्धा फॉलोअप घेतलं होतं. तर नीलमनगरमध्ये गेले 30 वर्ष एक बिल्डर जवळपास 18,000 स्क्वेअर मीटरची जागा वापरत होता. म्हणजे जवळपास झाली किती मोठी, खालती दवाखाना आणि वरती वेलफेअर सेंटर. ते आता ह्या पद्धतीने फॉलोअप घेऊन आपण ते महानगरपालिकेला हँडओव्हर केलेले आहे. उदाहरण नंबर 1 ही सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, डेव्हलपमेंटला विरोध नाही, मुंबईच्या विकासाला विरोध नाही. मुंबईचा विकास हा झालाच पाहिजे. मुंबईकर हे मोठ्या फ्लॅटमध्ये मोठ्या घरांमध्ये गेलेच पाहिजे. पण ते करत असताना विकासकांनी त्या ठिकाणी जे आमचे मालकीचे अम्युनिटीज प्लॉट आहेत ते आम्हाला दिले पाहिजे. मग काही ठिकाणी शाळा आहेत, काही ठिकाणी वेलफेअर सेंटर आहे, ते जे ते गिळंकृत करायचं बघतात आहे या ठिकाणी ते आम्ही होऊ देणार नाही. ओसीच्या वेळी आम्ही ती मागणी परिपूर्ण म्हणजे पूर्ण तो प्लॅन आहे तो मागवून आम्ही अशा पद्धतीने जे या ठिकाणी गेले. आणि मुलुंडमध्ये पूर्वमध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट जी महापालिकेची शाळा आहे त्या ठिकाणी 5 स्टार शाळा झाली आहे, ती सुद्धा त्याची चौकशी करून तीही घेण्याच्या आम्ही पूर्ण प्रयत्नात आहोत. अजून एक विषय, जन्म प्रमाणपत्र घोटाळा, जो वारंवार त्याची मीटिंग आम्ही प्रत्येक महिन्याला रिव्ह्यू मीटिंग घेतोय. तर आता या ठिकाणी जर कुर्ला येथे जर आपण बघायला गेलो तर कुर्ल्याला जवळपास 2,582 केसेस आहेत. ई वॉर्डला 2,260 केसेस आहेत. के वेस्टला फक्त 4 केसेस आहेत आणि आर नॉर्थला फक्त 45 केसेस आहेत. याला आपण ऍबनॉर्मॅलिटी बोलणार, म्हणजे एका वॉर्डला एवढे आणि एका वॉर्डला एवढेच कशी, ही हा विषय एक संशयाचा विषय. तर या ठिकाणी उपायुक्त शरद उघडे यांना बोलवून एक आपण विशेष समिती या ठिकाणी करतोय. एक विजिलन्स, आयटी, लिगलचे तिथे अधिकारी असणार आणि हेल्थचे अधिकारी असणार आणि एक आपण न्यूट्रल असे एक ऑफिसर्स घेऊन एक 5 जणांची आपण विशेष समिती बनवतोय आणि या ठिकाणी आपण काम करून ह्या ज्या तफावत दिसतात आहे, मग एका ठिकाणी एवढी जास्त संख्या कशी, ते एका ठिकाणी 4 आणि 5च कसे, याच्यावरती आपण चौकशी समिती या ठिकाणी नेमतोय. आणि इथे जर तुम्ही पाहिलं असेल तर तुमच्या माईकच्या खाली आहे 5 FIR आपण घेतलेले आहेत. त्याच्याविषयी पण आपण त्या ठिकाणचे डीसीपी आहेत त्यांना किंवा जॉईंट सीपी असतात त्यांना बोलवून आपण हे FIR आणि त्याच्या मुंबईच्या महापौर रितू तावडे या बोलत होत्या. खरात अजूनही वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपली मतं व्यक्त केली आहे. जैन मुनींबद्दल मी माझा आदर व्यक्त केल्याचं रितू तावडे यांनी म्हटलं. 60 केसेस मिळालेल्या आहेत. या 2 खरातबद्दल त्यांनी वक्तव्य केलंय. खरात अजून जिवंत कसा, असं रितू तावडे यांनी म्हटलं. संजय राऊतांच्या जिभेला हाड नाही असं देखील तावडे यांनी म्हटलं. राऊतांना मर्यादा नसतील पण मला आहेत असं देखील त्यांनी म्हटलं. आणि त्या बातमी नाशिक